सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. ते आवाज जाईल तिथं खरे म्हटलं तुम्ही जास्त दिसला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गट, करंजे पंचायत समिती गट, बलवडी पंचायत समिती गट अशी पहिली बैठक आपल्या घाट माथ्यावरती होते आहे. या बैठकीला संबोधित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील, व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष अगस्ती नगर गावचे सरपंच माननीय दातेसेठ पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय माणिक काका, ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संग्राम नाना माने, भाजपाचे जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय विलासजी काळेबाग, व्यासपीठावरती उपस्थित माननीय शुभांगीताई, माननीय अंबिकाताई, अन्य सर्व युवा मित्र आणि तुम्ही सर्वजण ज्यांच्या जीवावरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आहे आणि नुसती लढायची नाही तर ती जिंकायची आहे. जिंकायची आहे ना? कुणाला वाटतंय जिंकावं? सगळ्यांनाच वाटतंय. राजकारणामध्ये जय पराजय होत असतो. ज्या पार्टीमध्ये आपण काम करतोय त्या पार्टीचे दोनच खासदार होते. आपले वरिष्ठ नेते त्यांचाही अनेक वेळा पराभव झालाय. भाजपाला पराभव हा काही नवीन नाही, मला तर अजिबातच नाही. माझं तर तुम्ही अनेक वेळा केलाय आपल्या तालुक्यातल्या लोकांनी, त्यामुळे मला काही नवीन नाही. राजकारणामध्ये होत राहतं. त्यामुळं पराभवानं नाउमेद व्हायचं नसतं. आपला आदर्श कोण आहे? कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज आहे की नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडं मोगलांच्या इतकं सैन्य होतं का? होतं का? महाराज या रस्त्यावर त्यांची ये जा झाल्या, आपण भाग्यवान आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मोजके पावले होते. स्वप्न होतं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं. ते काय राजाच्या पोटी जन्माला आले नव्हते, पण त्यांना वाटत होतं की हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काही मोजक्या सहकार्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार 16व्या वर्षी. आणि त्यांनी
अख्खं जग बघतंय, अख्खा देश बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसतं आपण आदर्श मानत नाही, जगातली अनेक देशातली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतायत. त्यामुळे आपण चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपला आदर्शच असा असेल. आणि आज ज्यांचा राज्याभिषेक दिन आहे तो तर वाघाचा बछडा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पाऊल पुढं असं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं काम होतं. 16व्या वर्षी इतका बुद्धिमान माणूस होता, त्यांनी ग्रंथ लिहिले. इतका बुद्धिमान राजा होता. धर्मासाठी लढावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकावं आणि धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्याकडून शिकावं. स्वतःचा प्राण दिला पण धर्म बदलला नाही. आज लोक 2-4 पोती बाजरी दिली का धर्म बदलत आहे, 2-4 भांडी दिली का धर्म बदलत आहे. कुठंतरी घर बांधायला सिमेंटची 4 पोती दिली, 2-4 पत्रे दिले का लगेच ते देवाऱ्यातले देव फेकून देत आहेत, नदीत जाऊन विसर्जित करत आहेत. त्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे की औरंगजेब एकच म्हणत होता की तुम्ही धर्म बदला, मी तुम्हाला सोडून देतो. परंतु त्यांचा हाल केलं, प्रत्येक अवयव तोडला, हात तोडले, बोट तोडली, पाय तोडले, अंगावरची सगळी सालटी काढली, परत त्याच्यावरती मीठ चोळलं, परत काकडा आला, परत ते काकडं काढायचे. नाक कापला, जीभ कापली, कान कापले, डोळ्यामध्ये त्यांनी सळया घातल्या. परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नमले नाही, झुकले नाही. ते म्हणजे मेलो तर चालेल पण मी धर्म बदलणार नाही. विचार करा, जर संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता तर आता तुमची अवस्था काय असते. आज त्यांचा राज्याभिषेक दिन आहे. फार कमी वय त्यांना मिळालं, फार छोटं आयुष्य. शिवाजी महाराजांना पण खूप छोटं कमी आयुष्य मिळालं. म्हणजे 1630 चा जन्म आणि 1680 चं निधन, 50 वर्ष. 50 वर्षात काय करतोय आपण? व्यासपीठावर बरं एक घर बांधलंय, एक गाडी घेतली आणि त्याचा हप्ता फेडतोय आपण, घराचे हप्ते आहेत, मुलीचं लग्न, ह्याच्या पलीकडे आयुष्यात 50 वर्षात माणूस काय करत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले 50 वर्षाच्या वयामध्ये बांधले, जे आज पण आपण सगळे बघतोय. 350 किल्ले. असा राजा होणे आहे, असा राजा आपला आदर्श आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या तालुक्यातल्या लोकांनी आता बरगळ झटकून कामाला लागलं पाहिजे. आणि जिल्हा परिषदची निवडणूक 5 तारखेला आहे. काल मी निवडणूक आयोगाला भेटलोय. 5च्या ऐवजी 6 करा, बघू आता काय होतंय. कारण मायाका देवीची यात्रा 5 तारखेला पुण्याचा कार्यक्रम आहे. कोण जातं यात्रेला बघा दादा. मी निवडणूक आयोगाला म्हटलं हे काय अधिकारी झोपले तर काय, त्यांनी रिपोर्ट का नाही केला? त्यांची जबाबदारी आहे ना. या संविधानानुसार एक माणूस मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यायची आहे. सरकार प्रशासन जाहिराती देतं, निवडणूक आयोग जाहिराती लागतात, दिवाटवर पण लागते की मतदान करा, मतदानापासून वंचित राहू नका, लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही करोडो रुपये खर्च करताय आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ज्या दिवशी घेताय त्या दिवशी करोडो बहुजनांची कुलदेवी मायाका देवीच्या नैवेद्याचा बोहण्याचा दिवस आहे. लाखो लोक तिकडे जाणार आहेत. मतदान करणार कोण? कुणाकुणाला शोधायचं, माघारी कुणाकुणाला आणायचं. आणि मायाका देवीच्या मतदान बोहण्याच्या दिवशी कुणी काय करायला तयार नसतं. म्हणून त्याला काल विनंती केली, रिपोर्ट घ्या तुम्ही आणि 5च्या ऐवजी किमान 1 दिवस वाढवा 6, म्हणजे बऱ्यापैकी लोक परत येतील. तर आपण आज वैभव दादांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी पण तुम्हाला सर्वांना सूचना दिलेत. करंजे जिल्हा परिषद गट आपण 1,00,000% जिंकू शकतो. किती? कारण की अशा पण पुढच्या मोजल्या माणसं उभा राहिलेली ती पण बघितली. तुम्ही नुसतं घरातल्या लोकांनी मतदान केलं का करंजे जिल्हा परिषदचा उमेदवार 1000+ मताने आपला निवडून येऊ शकतो. आणि सगळ्या मित्रांचं विनंती आहे, सगळ्या
तुम्ही कॅमेरा तुमचा फिरवून व्हिडिओ दाखवून टाका. अशी काही परिस्थिती नाही की आम्ही सगळं वन साइड करू. राजकारणामध्ये होत असतं. मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला राजकीय पुढाऱ्याचं ऐकून इथला कुठलाही प्रशासकीय अधिकारी, मग ते पोलीस स्टेशन असेल किंवा महसूल असेल, पंचायत समिती असेल, एकाही कार्यकर्त्याला त्रास देणार नाही. आणि जर दिला तर गोपीचंद पळकरची त्या अधिकाऱ्याची गाठ आहे. तुम्ही असं समजायचं कारण नाही की आम्ही करत ते मनमानी. आणि आमच्या तर कार्यकर्त्याला त्रास होतच नाही. व्यासपीठा बरोबर ना? माणिकाका होतो का? माणिकाका गावात सारखी फायटिंग असायची. आता नाही, शांत आहे, माझे भाऊ खाली बसले. बरोबर ना? भविष्यात तोटा मिळेल. आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्ही कोणाचं नुकसान करत नाही. कुणाच्या तरी शेतातून मधनच वाट काढा आमचा आग्रह नाही. एखाद्याचं घर पाडा आणि त्याच्यावर वाट करा, आम्ही अजिबात कुणाला भरत नाही. आंब्याची झाडं आंबा लागल्यानंतर जेसीबीनं पाडा आणि तो आमचा विरोधक आहे आणि तिथनं रस्ता करा, हा आमचा स्वभावच नाही. हे आम्हाला काम करायचं नाही. आमचा विरोधक असू द्या, त्याला रस्ता पाहिजे द्या, पण सनदशीर मार्गाने द्या, सर्वे नंबरवरनं द्या, नकाशात असेल तिथून द्या, जुनी त्यांची पाऊल वाट आहे तिथून द्या. पण उगाच एखाद्याचं नुकसान करा आणि त्याला वाट द्या, याला आम्ही मान्यता देत नाही. आणि म्हणून अधिकाऱ्यांना विनंती आहे, आमच्या पार्टीतला आहे म्हणून त्याच्यामधनं वाट हे अजिबात होणार नाही आणि ते खपून पण घेतला जाणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. निवडणूक आता एकदम आजपासून अर्ज भरायचं सुरू झालंय. मला वाटतं उद्या मुलाखती आहेत आपल्या तालुक्यातल्या, आटपाडी तालुक्याच्या, अन्य तालुक्याच्या. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून आपला नंबर दुपारी 1ला आहे. जे जे इच्छुक आहेत त्यांनी उद्या सांगलीला यावं. परवा दिवशी चंद्रकांत दादा पण त्या बैठकीला उपस्थित असणार आहे. मी आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंचं विशेष अभिनंदन करेन की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेपैकी 26 महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागला आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा लागला. 26 महानगरपालिका, ग्रामपंचायत मध्ये 400 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायत नगर परिषदेच्या, त्यात पण भाजप नंबर 1ला आहे. महानगरपालिकेमध्ये पण भाजप नंबर 1ला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजप नंबर 1ला असणार. आपल्या तालुक्यात आपण मागायला आपण पुढे आलं पाहिजे, कारण आपल्या तालुक्यात भाजपाला खूप स्कोप आहे. कारण एसटी एकदम मोकळी आहे, एकदम मोकळी आहे. आता बाहेर लागली तर जागा धरून बसा, रुमाल वगैरे टाकून तिकीट आपण पूर्वी टाकत होतो ना, गाड्याच्या रुमाल टाकायचो आपण, किंवा काय काय गाडीच्या काचच नाचायचं. आता तिकिटाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे सुद्धा सक्षम उमेदवार आहे. सक्षम उमेदवार आपल्या करंजे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निष्कलंक आहे, चारित्र्य संपन्न आहे. जे आमच्याकडे आले ते 2-2, 3-3, 4-4 आलेले आहेत. त्यातल्या कुणाला निवडायचा असा प्रश्न वैभवदादांच्या समोर पडलाय. पण योग्य माणूस निवडून आम्ही तुमच्या समोर देऊ. नक्की तुम्ही प्रयत्न करा, मेहनत करा. नाउमेद अजिबात व्हायचं नसतं. मी नाउमेद झालो असतो तर आता तुमच्या समोर बोललो असतो. खरं सांगा, किती वेळा पडलो मी? किती वेळा पडलो सांगा ना. 2009ची विधानसभा, 2014ची विधानसभा, 2019ची लोकसभा, 2019च्या विधानसभेत तर माझं डिपॉझिट गेलं. किती वेळा निवडणुका लढलो तरी काय. जिल्हा परिषद 2012ची 5 वेळा निवडणुका लढलो, 5 वेळा पडलो. किती लोकांनी निंदा नालस्ती सगळं झालं, पण आम्ही आपलं जागा धरून तुमच्या समोर आलो. तुम्ही तर कधीच मतं दिली नाहीत. ते बरेच जण आहेत कोणाले लोकसभेला दिले. हा, धन्यवाद. लोकसभेला 79,000 मतदान दिले, पण विधानसभेला बोधवर 5, 7, 9, 10 काय काय गावात दिली. पण काय काय गावात अशी परिस्थिती. पण मी काय नाराज झालो का? मी उलट काय काय गावात 9 मतं पडली त्या गावात दिलो. आणि 9 जण कोण आहे जरा पुढे या, तुमचा सत्कार करतो, तुम्ही मला मतं दिले. पण कोण घाबरून यायचं नाही वैभवदादाच्या भीतीपोटी. शोभाई ताईला 87 मतं दिले. शोभाई ताईसाठी एक टाळ्या वाजवा. तुम्ही आपले काय
त्यामुळे आता तर तुम्ही हजारो लोक आपले करंजे गटातले आहेत, चिंता करण्याचं कारण नाही. आपण ही निवडणूक अत्यंत ताकदीनं लढायची आहे. भाजप तुमच्या सोबत आहे. इथल्या विकासाच्या कामाला अजिबात निधी कमी पडणार नाही. आमदारांचा जेवढा निधी असेल तेवढाच निधी तुम्हाला मिळण्याची व्यवस्था मी करून देतो. ज्यांना जिल्हा नियोजनाला 5 मिळाले तुम्हाला पण 5च मिळतील. आम्ही कुठून पण आणू, कसं पण आणू, चिंता करू नका. काळजी करायचं कारण नाही. किमान काम तर मागायला या आमच्याकडे, म्हणजे वैभव दादाने गेलं चालते, माझ्याकडे गेलं, आमच्यात काही नाही. बरोबर ना? काम करा. बरीच कामं केली झाली. बाणूरगडचं बहिर्जी राजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू साथीदार. परवा मी रायगडला गेलो. परवामध्ये मार्च महिन्यामध्ये काही तिथं विषय होते म्हणून मी गेलो होतो. अनेक वेळा जातो. रायगडावरती गेल्याच्या नंतर आमच्यासोबत गाईड होता आणि गाईड बोलत होता, महाराजांच्या विषयी सांगत होता, मासाहेब जिजाऊच्या साहेब विषय बोलत होता. आम्ही फिरत 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 गेलो. बघा, महाराजांच्या बेडरूम मध्ये गेलो. बेडरूमच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो गाईड सांगत होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बेडरूम मध्ये 3 इतर माणसं येत होती महाराज सोडून. एक तर त्यांच्या राण्यापैकी एक मासाहेब जिजाऊ 2 आणि तिसरा माणूस यायचा. त्या माणसाचं नाव आहे बहिर्जी नाईक, की त्याला बेडरूम पर्यंत यायची परवानगी होती. बेडरूम पर्यंत म्हणजे महाराजांचा इतका विश्वासू साथीदार इतर कुणाला माहित नसायचं की हा बहिर्जी आहे. कुणालाच नसायचं. फक्त महाराजांनी त्यांचे परवलीचे शब्द होते. परवलीचे शब्द असायचे. परवलीचे शब्द त्या त्या ठिकाणी सांगितले तर त्याला सोडायचं, नाव सांगायचं नाही. आता पण मंत्रालयात जाताना कसं आपलं नाव असतं तसं नव्हती ती पद्धत. उमराचं फूल, गुलाबाचं फूल असं म्हटलं ना, ते सोडायचे, त्यांचे कोळवर असायचे. अशा राजांचं सहकार्याचं स्मारक आपल्या बाणूरगडावरती आहे आणि ते आता आपण 20 कोटी रुपयाचं स्मारक उभा करतोय. 1.5 कोटी रुपयाचं काम तिथं झालंय. आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि हे बाणूरगड आहे ना, हे रायगड पर्यंत निरोप पाठवायचं ठिकाण होतं. आदिलशाहीवरती लक्ष ठेवणार, विजापुराकडे काय काय घडतंय हे बाणूरगडावरनं बऱ्यापैकी तिकडचं दिसतंय. एखादा शत्रू जरी आला तरी बाणूरगडावरती काहीतरी अशी गंज पेटवायची, तिथून पुढं रेणावीकडं असं ते निरोप रायगडापर्यंत पास करायचे. म्हणजे इतकी त्यांची व्यवस्था होती. बाकी काही तिकडे फोन वगैरे नव्हते ना. आणि म्हणून बहिर्जी राजांचं जे बाणूरगड आहे ठिकाण, ते आम्ही डेव्हलप करायला घेतलंय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये. टेंबूचं जे काम झालंय हे 2014 नंतर झालंय आणि याचं सर्व श्रेय आता मी जर चालणार आहे. जतला मला आता 2000 कोटी रुपये देणार आहे पुढच्या महिन्यात. माझ्यामुळे आहे. माझा नेता सक्षम मुंबईमध्ये बसलाय म्हणून ते 2000 कोटी रुपये देणार आहे. आपल्या तालुक्याच्या बाबतीत पण ते झालं. 2014 पूर्वी 50 कोटी, 25 कोटी, 100 कोटीच्या पुढं निधी झाला नाही. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सांगलीचं वजन होतं. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रिमंडळामध्ये सांगलीचे 3 प्रतिनिधी सक्षम होते. परंतु जत असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल, कवठेमंकाळ असेल, मिरजपूर असेल, कडेगाव असेल, पलीकडचा सांगोल असेल, हे जे काम टेंबूचं सुरू होतं तिकडं मैशाळचं सुरू होतं ते 50-100 कोटीच्या पुढे गेलं नाही. परंतु जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले आणि केंद्रामध्ये नितीन गडकरी साहेबांच्याकडे जलसंपदा खात्याचा चार्ज आला, त्याच दिवशी 50,000 कोटी रुपये त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी दिले. किती? 50,000 कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्रासाठी दिले. आणि त्यामुळे याचं श्रेय हे फक्त आणि फक्त
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जातात. आज अग्रणी नदीचं तर पुनर्जीवन झालं 2015ला. 27 ऑक्टोबर 2015ला मुख्यमंत्री अग्रणी नदीची पाहणी करायला आले होते. बरेच तानाजीराव आहेत त्यांच्या गावातून कार्यक्रम घेतला होता आणि मला वाटतं तेव्हा तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आदल्या दिवशी दौरा केला. गोरेवाडी, जाधववाडी, बलवडी, इकडं सगळीकडं बेलापूर, विठ्ठलनगर, इकडं सगळीकडं संगमेश्वर आता आपण ज्याला करणार आहे ते तिथं पर्यंत करंजापर्यंत बाबा तुम्ही बहिष्कार टाका मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यावरती. परंतु मुख्यमंत्री महोदय आले, अग्रणीची पाहणी केली. पडळकरवाडीमध्ये पहिल्यांदा आले होते, तिथून इकडे आले. अग्रणीची पाहणी केल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी आदेश दिले की अग्रणी नदीवरती बंधाऱ्याची चैन करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दौऱ्यामध्ये सगळे बंधारे जे झालेले आहेत अग्रणी नदीवरती तो मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाने झालेले आहेत. आमचं सांगायला खाली कुणीच नाही, सांगणार कोण? आणि एखादं काम आलं खाली सांगायला माणसं पाहिजेत ना, पण सांगायला कुणी नव्हतं. आता तुम्ही बरोबर सगळे सापडलाय. आम्ही काम करू, लोकांची कामं करू, लोकांच्या हिताची कामं करू. सरकारनं खूप चांगले निर्णय केले. मराठा समाजासाठी क्रांतिकारी निर्णय देवाभाऊंनी घेतला आणि सारथी नावाची संस्था स्थापन केली. तेव्हा या महाराष्ट्रातले प्रस्तावित पुढारी म्हणले तुम्ही कशासाठी सारथी स्थापन करताय, सारथीचा उपयोग काय होणार आहे? आणि आज मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा की महाराष्ट्रातले गरीब मराठा समाजाची हजारो मुलं सारथी संस्थेची मदत घेऊन आता क्लास 1 अधिकारी झाले. अशी शेकडो मुलं आहेत जे दिल्लीमध्ये UPSCचं ट्रेनिंग घेत आहेत. तसंच ओबीसीच्या मुलांच्यासाठी महाज्योती नावाची सरकारनं संस्था स्थापन केली. आज हजारो मुलं त्याचा फायदा घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मराठा समाजाच्या मुलांना, एक मुलींना, एक ओबीसीच्या मुलांना, एक ओबीसीच्या मुलींना. 72 वसतिगृह मराठा समाजासाठी, 72 वसतिगृह ओबीसी समाजासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून किमान 1 लाख मुलांना उद्योगपती बनवायचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा एखाद्या गरीब मराठा समाजाच्या मुलाला जर कर्ज प्रकरण करायचं म्हटलं तर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे संपर्क केला पाहिजे. ओबीसीचा मुलगा असेल त्यानं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाकडे संपर्क केला पाहिजे. असे अनेक कामं आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत. ती लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे, लोकांच्या पर्यंत आपण गेलं पाहिजे आणि लोकांना ते समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं आज आपण ज्या निवडणुकीच्या निमित्तानं आज एकत्रित आलोय, या निवडणुकीमध्ये रंग भरायला सुरुवात झाली आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो तुम्ही जरा ताकदीनं काम केलं. निवडणूक काय फार एकदम फरकाची नाही. निवडणूक एकदम काटावरची 500, 200, 1000, 1500, 2000 मताच्या पुढे निवडणूक जात नसते. आणि त्यामुळे ही निवडणूक जिंकणं आपल्याला सोपं आहे. आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करूया. आता परत लेंगरे गटात पण अशीच बैठक आहे, नागेवाडी गटात पण अशीच बैठक आहे आणि तिकडे बहावनी गटात पण अशीच बैठक आहे. 4 बैठका सलग 4 दिवस करण्याचं नियोजन हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलंय. त्यामुळे वैभव दादा तुम्ही पण नाराज होऊ नका. तुम्ही पण लय वर्ष सत्ता भोगली हो, त्यामुळे जरा तुम्हाला पण आरामाची गरज आहे. रोज माणसं येते इकडं नोंद करून द्या, तिकडं नोंद करून द्या, पाणी आलं नाही, गटार तुंबलंय. जरा तुम्ही पण 5 वर्ष रिलायचं. माणसाला आयुष्यात काम किती असेल? आठवड्यात आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार काम केलं, शनिवार, रविवार सुट्टी पाहिजे. तुम्हाला 55 वर्ष सुट्टीच नाही राहो. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्यायचं नाही. बरोबर की नाही? 55 वर्ष 3 पिढ्या जर काम करत असतील, 5 वर्षाचा ब्रेक घ्या आणि पुढच्या वर्षी ना काय टाका. पुढं जेव्हा निवडणूक येईल 2030ला 30 नाही तेव्हा दरकार देऊन टाका. त्यात काय एवढं? आणि राजकारणामध्ये असं होत राहतं. मुंबईची महानगरपालिका ठाकरे म्हणे आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे. कुठं त्यांना बुद्धी सुचली आणि ते मुख्यमंत्रीपद घेतलं. आज केवढ्याला पडलं सांगा ना. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपद घेतलं, या संजय राऊतांचं आणि कुणाचं ऐकून आज त्या बिचाऱ्याचं नुकसान किती झालं. आज त्याची झोप उडाली असेल. मुंबई महानगरपालिका म्हणजे गोवा राज्याचं बजेट आणि मुंबई महानगरपालिकेचं बजेट सारखं आहे. आज त्या महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज लागलेला आहे. मागच्या वेळेस पण 84 सीट आल्या होत्या भाजपच्या. आमचा नेता एकदम असा दिलदार आहे. 84 नगरसेवक निवडून आल्यानंतर 82 नगरसेवक भाजप आणि 84 नगरसेवक
उद्धव ठाकरे, म्हणजे तेव्हा शिवसेना एकच होती, 84 त्यांच्या 82 यांच्या, तरी सुद्धा साहेबांनी सांगितलं आपल्याला यातनं काहीच घ्यायचं नाही, ना उपमहापौर ना महापौर ना कुठला सभापती, सगळं देऊन टाकलं शिवसेना, तुम्हीच करा म्हणून. आमचे सगळे नुसते सपोर्टिव्ह राहिले भाजपवाले. आता परिस्थिती बदलली, तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं मिळालं, सगळे घरी गेले. आता त्यांना कसं करमत असं कोणाच ठाऊक. लाल दिव्याच्या गाड्या रोज येणार जाणार मातोश्रीवरती. आज काय परिस्थिती आहे सांगा. लोक इतकी यायची, देशातला कुठलाही माणूस आला तर मातोश्रीवर भेटायला जायचा. आज उद्धव साहेब कुठल्या पण हॉटेलवर दिसत आहेत, कुठेही दिसत आहेत. म्हणजे शेवटी बाळासाहेबांचं घर आहे, भाजपला सुद्धा या बाबतची आस्था आहे. परंतु आज राजकारण इतके एक निर्णय चुकीचा झाला तर आता सगळे निर्णय चुकायला लागले. म्हणजे काय परिस्थिती नाही. आज तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बघा काय झाली. मुंबई जर ही अवस्था असेल, महाराष्ट्रात त्यांचे नगरसेवक किती आले त्याचा आकडा बघायला पाहिजे. तर इतकी वाईट अवस्था झालेली आहे. आता सांगलीमध्ये आपले 39 झाले. सांगलीत पण महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात. ही सगळी 15-20 दिवस झालं तिथंच तोड ठोकून होती. काय करत होती कोणाच ठाऊक. पुण्यामध्ये ते म्हणजे पुण्यामध्ये जर असं वंचायत भाजप, पिंपरी चिंचवडला बरेच जणांना आमच्या एवढा घेरला होता, तो पैलवान गडी आहे, एकदम वस्ताद निघाला, एकदम वंचायत करून टाकलं. मागच्या वेळेस भाजपपेक्षा जास्त सीट आता तिथं निवडून आलेली. त्यामुळे सगळीकडे भाजप आहे. हो, खानापूरवाल्यांना जरा माझी विनंती आहे हात जोडून, आपल्याला पण जरा कमळ फुलून टाकून आपल्याला पण जरा बरं वाटावं. मेसेज जाऊ द्या ना. जिल्ह्यात सगळीकडे भाजप झालं. जिल्ह्यात बघा ना, कुठं आमदार झाले, कुठं खासदार झाले, कुठं नगरपालिका झाली, प्रत्येकाचा नंबर झालाय. आपल्याकडे जरा पहिल्यांदा स्कोप होता, परंतु नगरपालिका आपली गेली तर जिल्हा परिषदाचं आपण चांगल्या पद्धतीने काम करूया, ताकदीने काम करूया. आणि भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही. भाजपला अजेंडा आहे. हो, नरेंद्र मोदी साहेब 2002 ला गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2014 ला देशाचे पंतप्रधान झाले. आज मी तुमच्याशी बोलतोय 2026, म्हणजे 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एप्रिल महिन्यामध्ये पंतप्रधान पदाला 12 वर्ष ते मुख्यमंत्री होते. विरोधकांनी अनेक आरोप केले नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती, खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. परंतु मला अभिमान आहे माझ्या देशाचा की एकही आरोप भ्रष्टाचाराचा 1 रुपयाचा आरोप झाला नाही नरेंद्र मोदी साहेबांच्यावर, 1 रुपयाचा. हीच परिस्थिती राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची. 2014 मुख्यमंत्री झाले, आता परत मुख्यमंत्री आहेत, पण 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप आमचे विरोधक करू शकले नाही. हे नेतृत्व आहे आपलं. त्यांना काम करायचंय तुमच्या आमच्यासाठी, त्यांना मेहनत घ्यायची तुमच्या आमच्यासाठी, पोराबाळांच्यासाठी नाही आहे. राजीव गांधी स्वतः सभागृहात पंतप्रधान असताना बोलले होते, मी 1 रुपया जेव्हा दिल्लीतून गावाला पाठवतो तेव्हा माझ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत 10 पैसे पोचतात, 90 पैसे मध्ये दलाल गँग खाऊन टाकते, अधिकारी असतील किंवा पुढारी असतील. आज देश बदलतोय. नरेंद्र मोदी साहेब किसान सन्मान निधी या देशातल्या शेतकऱ्यांना पाठवायचं जेव्हा बटन दिल्लीतून दाबतात तेव्हा डायरेक्ट खात्यावरती पैसे जातात. मध्ये आधी कोणी तुम्हाला तलाठी भेटला, पण सर्कल भेटला, तहसीलदार भेटला, कुणी कार्यकर्ता भेटला भाजपचा की तुमच्या खात्यावरती पैसे येणार, मला पैसे द्या? काय नाही, डायरेक्ट डीबीटी. 1 रुपयाची कुठली भ्रष्टाचाराची व्यवस्था ठेवली नाही. मध्ये आले जनधन अकाउंट काढलं तेव्हा लोक बोलायला लागली, अरे मोदी साहेब कशाला हे सगळे बँकेकडे गर्दी करायला लागले, आमची तर खातीच नाही. अशी करोडो लोक होती या देशामध्ये त्यांचं खातंच नव्हतं बँकेमध्ये, खातंच नाही, त्यांनी बँकच पहिल्यांदा बघितली होती. अशा गरीब लोकांना त्यांनी बँकेकडे आणलं. लोक पैसे साठवायला लागली. बँकेमध्ये हजारो कोटी रुपयाच्या ठेवी वाढल्या, नुसतं बँकेकडे आणलं म्हणून. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रत्येक स्कीम अशी केली की त्या प्रत्येक खात्यावरती पैसे यायला लागले. लाडक्या बहिणीच्या पण खात्यावरती पैसे यायला लागले. त्या बहिणीला कधी वाटले नव्हते की तिथं जनधन मध्ये अकाउंट काढलंय आणि माझ्या खात्यावरती कधी तर पैसे येतील. आता त्यांच्याकडे पैसे यायला लागले काय सांगा. कुणी कुणी उसने घेतले पैसे बायकोकडून, मागच्या 6 महिन्यात 7 महिन्यात वर्षभरात घेतलेही नाही. खरं सांगा, 1000 रुपये दे तुला पगार आला देतो, 1000 रुपये दे सोमवारी देतो, मंगळवारी देतो, आणि देगी काय आलो तर तुम्हाला 50 रुपये मागायचे. काय केलं तुला, काय दिले होते, काय केलं त्याचे पैसे, 100 दिले होते, 200 दिले होते. आता तसं नाही. ती योजना नाही, ती सवलत नाही. या महाराष्ट्रातल्या आपल्या बहिणींचा सन्मान आणि स्वाभिमान जपणारी ती योजना आहे. अशा पद्धतीची योजना आपल्या सरकारनं डिझाईन केलेली आहे. हे सांगा सगळ्या लोकांना, ताकदीनं जावा. आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा
माननीय देवाभाऊंच्या आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्हा परिषद वरती आपल्याला रवायचा आहे आणि तो रवण्यासाठी कमळ चिन्हावरचा उमेदवार आपल्या तालुक्यात पाहिजे. नाहीतर मग इकडचे उमेदवार गेले तिकडचे उमेदवार गेले, आपला उमेदवार नाही असं होता कामा नये. आपला सुद्धा उमेदवार हा सांगली जिल्हा परिषद वरती झेंडा फडकवताना आपल्या तालुक्याचं सुद्धा योगदान असलं पाहिजे आणि ते योगदान असण्यासाठी आपले सदस्य निवडून आणले पाहिजे. हे खुणगार तुम्ही मनाशी बांधा. मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. कधीही तुमचं कसलंही काम असलं, कुणाला कसली अडचण आली, एकदम बागा प्रसंग आलाय, कुठं पण येऊ द्या, महाराष्ट्रात कुठं पण तुम्हाला अडचण येऊ द्या, तुम्ही मला फक्त मेसेज करा. फोन मी उचलत नाही, फोन करू नका, मेसेज करा. आता मी तुमच्याशी बोलतोय तर फोन उचलू शकत नाही, तर तुम्ही तुमचं एखादं काय अडचण आहे, काम आहे, तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. कुठल्याही अडचणीतनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मी आणि वैभव दादा तुम्हाला मदत करू. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.